त्या नावाने हे आयोजन आपण पाहतोय. करूया सर्वांचं सहर्ष स्वागत. तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करत. ट्रॉम्बे संघ बघा अनेक वर्षांपासून या ग्रामीण विभागामध्ये आपल्या बघा सातत्याने खेळण्यासाठी येतोय. मुंबई शहरामध्ये अगदी आपण बघितलं तर ज्या मुंबईला किनारपट्टी लाभलेली आहे त्या किनारपट्टी लगत अनेक कोलीवाडे आहेत मित्रांनो. त्या कोलीवाड्यांपैकी हा ट्रॉम्बे कोलीवाडा, माहुल कोलीवाडा तुम्ही पाहिला असेल. म्हणून तर म्हटलं जातं ना की कोली बांधव म्हणजे दर्याचे राजे. इथे मात्र मैदानावर उतरलेत. त्यांच्या समोर कानपुली संघ टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग. गेम इज ऑन. पहिला बॉल फुल टॉस. दोन फिल्डरच्या मधून एखाद्या सुईमधून जसा धागा रोवावा गॅप तर शोधलीये. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, परंतु चेंडू थांबत नाही. चेंडू हा म्हणता सीमारेषा ओलांडतोय. चौकार. गोलंदाजांना आहे त्यामुळे तुम्हाला फक्त एक रिव्ह्यू वापरता येईल. इथे मात्र अंपायर रिव्ह्यू चेक केला जाईल 24 इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून. आमचे अंपायर तिसरे आज बघा चार अंपायर आहेत. बऱ्याच स्पर्धेमध्ये तुम्ही 2 ते 3 अंपायर पाहता, परंतु नीरज राणावतचा पॅनल बघा आज 4 अंपायर या स्पर्धेमध्ये. व्हेरी गुड, गुड जॉब, गुड वर्क. रिव्ह्यू अंपायर रिव्ह्यू इथे मात्र 24 इव्हेंट्सच्या माध्यमातून पारदर्शक निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच मित्रांनो पोहोचला जाईल. बाउंड्री तर आली आहे, परंतु इथे आमचे हे गणेश बाविस्कर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत योग्य निर्णय दिला जाईल. चेंडू बघा पूर्णपणे लँड होत असताना खेळपट्टीवर बॅट्समनच्या भूमिकेत फलंदाज आपण पाहू शकाल रोहित पाटील आणि आदेश मध्ये अंपायर कॉल इट्स नो बॉल. अर्थातच फ्री हिट मिळेल, त्याचबरोबर चौकार म्हणजेच अर्थात एकूण या बॉल वर 5 धाबा गणल्या गेल्यात. टोटल 5 रन्स. गणेश बाविस्कर थर्ड अंपायर. द डिसिजन इज नो बॉल. फ्री हिट मुक्तपणे खेळण्याची नामी संधी आहे फलंदाज रोहित पाटीलला. हा खणून काढलाय, खोदून काढलाय अक्षरशः. वाईडिश लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र एक सिंगल. एका धावेने संघाच्या धावसंख्या मात्र धावफलकावर पाहायला मिळते ती 6 धावा धावफलकावर. पहिलं षटक सुरू आहे. मॅच आपण पाहतो कानपुली विपक्ष ट्रॉम्बे कोलीवाडा. अर्थातच हे ट्रॉम्बे संघ नेहमीच स्मृती शरद 11 पाटील 11 नावाने खेळत असतो. आज मात्र पॅकर आहे. लाऊड अपील केला होता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. डॉट बॉलची समाप्ती. चांगला कमबॅक करतोय गोलंदाज तुम्ही पाहू शकाल शुभम पाटील. ट्रॉम्बे संघाचा हा एक अष्टपैलू खेळाडू शुभमला तुम्ही पाहता. हेमंत मार्शलला पाहता. या संघामध्ये खरं तर अमित कोहली सारखा घातक डावखुरा फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. इतका ताकदवान संघ कानपुली संघ. बॅटल खूप चांगला रंगेल. मॅच मात्र चुरशीचा होईल. हवेमध्ये झेल मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः शुभम झेल खाली यस आणि फलंदाज होतोय झेल बाद. स्वर्गीय बालराम शेठ गायकवाड साखली मैदान तुम्ही या ठिकाणी पाहताय. आणि या मैदानाचा विचार केला तर संपूर्ण खेळाडूंसाठी एक जबरदस्त योगदान. आणि क्रिकेटची पंढरी म्हटल्यानंतर आपण पाहू शकाल या ठिकाणी आज औलेगाव मध्ये भरपूर सारे क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरपंच रुपेश शेठ पाटील यांचं या ठिकाणी, रुपेश शेठ गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन. तर आपण पाहताय की नंदराज शेठ मुंगाजी यांचे पुतणे दत्ता शेठ मुंगाजी यांचे सुपुत्र आज आर्य दत्ता शेठ मुंगाजी गुजरात येथे अंडर 11 लेदर टुर्नामेंट 20 ओव्हर मॅच खेळत आहेत. आणि त्याच्यानंतर राजकोट, उदयपूर, दुबई येथे त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांना आपण शुभेच्छा देऊयात पुढच्या वाटचालीसाठी. मॅच इज ऑन.
चेतन साठी हा बॉल खणून काढलाय, खोदून काढलाय वाईड डिश लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक होता उभा, परंतु त्याच्या वर्ण चेंडू फ्लाय झालाय. येतोय खणखणीत चौकार. आम्हाला लाईव्ह स्पॉन्सरशिप केले गेले ते अर्थातच रवींद्र दापोलकर साहेब, त्यांचे सुपुत्र रतन आणि केतन दापोलकर यांच्या माध्यमातून देण्यात आले आणि त्यांचेच नातेवाईक तुम्ही चेतन यांना या मैदानावरती पाहताय. मिळून आहेत मला वाटतंय आणि चांगली बॅटिंग करत असताना. नक्कीच या संघाला त्यांनीही गतवर्षी पॅक केलं होतं प्रवीण. असा एक घातक संघ ओळखला जातो. MIDC परिसरामध्ये नाव वाजलेला ना, आता रायगड मध्ये ज्यांचा डंका पेटला जातोय तो कानपोलीस संघ. बॅटिंग करत असताना फलंदाज चेतन पाटील चौकारानं खातं खोलतोय. पुन्हा एकदा दोन गॅप मधून अगदी 2 क्षेत्ररक्षका मधून चेंडू कव्हर पॉइंटला, डीप कव्हर पॉइंटला चेंडू जातोय. हा म्हणता ओव्हर द रोप, 4 रन्स. बघा प्रवीण, या स्पर्धेमध्ये मालिकावीर सरप्राईज म्हणजे काही सोड्याची वस्तू भेट मिळेल. सरप्राईज गिफ्ट असेल मॅन ऑफ द सिरीज. त्याच प्रकारे मॅन ऑफ द सिरीज बॅट देखील मिळेल. बघा संस्कार स्पोर्ट्सच्या वतीनं सुजय जितेकर यांच्याकडून एक बॅट देखील दिली जाईल. मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज. आपण पाहू शकता प्रमोद घराच्या हातामध्ये जी बॅट आहे संस्कार स्पोर्ट्स. प्रमोद घरात आमच्या बाजूला बॅनर त्यांना पाहू शकता, रण मशीन ऑफ ओवला टीम. हा चेंडू हलकासा तटवलाय लिमिट ऑफ कडे. क्षेत्ररक्षक वेगानं जातो. 1 धाव तर कंप्लीट. पाहता 2 धावा देखील चित्त्याच्या चपलाईनं पूर्ण करत असताना 2 फलंदाज. एका बाजूला फलंदाज रोहित पाटील तर दुसऱ्या बाजूला चेतन पाटील. ही जोडी मात्र मैदानावर खेळत असताना 2 धावा पळून काढल्यानंतर संघाची धावसंख्या 16 या आकड्यावर. 16 धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. शुभम पाटीलचं हे थोडंसं महागडे षटक, पॉवर प्लेचं षटक. 5 षटकांचा सामना आहे. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिला सत्र संपवायचा आहे. अन्यथा मागच्या सामन्यासारखा एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल शेवटच्या ओव्हरमध्ये. खरं तर खूप चांगला नियम, खूप चांगली स्पर्धा आपण पाहतो. ट्रॉम्बे संघ एका बाजूला, कानपोलीस संघ. आज परेश पाटील आणि सुजित पाटील ग्रामस्थ मंडळ कानपोली चषकाचे हे यशस्वी आयोजक आहेत आणि खरं तर त्यांनाही आपण पाहू शकता मॅचचा आनंद घेताना सुजित पाटील आणि या संघाला पॅक करणारे परेश पाटील. कौतुक करूया कारण आज गावच्या संघाला त्यांनी पॅक केलंय. कानपोलीस संघाला भरपूर पॅकर्स पाहायला मिळतात मित्रांनो, परंतु आज गावच्याच या खेळाडूंना पॅक केलंय त्या संघाला. भोलानाथ शेठ पाटील तुम्हाला माहित असेल वलभगावचे सातत्यानं या संघाला पॅक करतात. सरपंच आहेत भोलानाथ शेठ पाटील, ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी जयमाला भोलानाथ पाटील सरपंच आहेत. बघा याच संघाचा कुंडेवाल मैदानावर सामना झाला होता रोहित, आणि कानपोलीस संघ चॅम्पियन ठरला होता. कुंडेवाल कानोबा स्पोर्ट कुंडेवाल समाधान वास्करच्या स्पर्धेमध्ये. सेकंड ओव्हर स्टार्ट. हेमंत कोहलीचा हा बॉल इथे मात्र भिक्कावून दिलाय. चेंडू जातोय इथे मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. येतोय खणखणीत चौकार. हेमंत कोहलीला आपण पाहू शकता खरं तर गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवर चौकार. 4 धावा वाढल्यात. संघाची धावसंख्या 4 ने वधारली. 20 20 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा हेमंत कोहली पंचांना पार करून हा काय फटका खेळलाय बघा. अगदी स्वीप केला होता. डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्नही केला होता, परंतु सुरक्षित फलंदाज चेतन पाटीलला तुम्ही पाहू शकाल. इनफॉर्म खेळाडू चेतन पाटील कुंडेवाल मैदानावर मालिका वीर ठरलेला हाच तो खेळाडू. इथे हा ओवले मैदानावर रजनी स्पर्धेमध्ये खेळत असताना आदेश पाटील, आदेश मध्ये चेतन पाटील, खरं तर रोहित पाटील इनफॉर्म खेळाडू आहेत. या वर्षामध्ये आपण सातत्यानं 2 ते 3 वर्ष बघितलं चांगला खेळ करतात, परंतु आता मात्र ट्रॉम्बे संघाला खरं तर अग्नी परीक्षा असेल त्यांच्या समोर. हेमंत कोहली आमचे माहुल गावचे खरं तर एक पंच हेमंत कोहली तुम्ही पाहू शकाल, परंतु इथे ट्रॉम्बे संघाचा हा हेमंत कोहली कशा प्रकारे गोलंदाजी करेल.
कव्हर ड्राईव्ह खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोण नाहीये, खरं पूर्ण क्षेत्र खाली होता, परंतु अशा परिस्थितीमध्ये दूरवरचा अंतर कापलाय लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं आणि हा चेंडू अडवलाय. खूप चांगला इफर्ट दाखवताना क्षेत्ररक्षक पाहू शकाल. इथे एक सिंगलचं दुहेरीमध्ये रूपांतर. संघाची धावसंख्या 23 रन्स ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा चेतन. हेमंत एक अनुभवी खेळाडू आहे. हेमंत कोहली जुना जाणगा गोलंदाज, अनेक वर्षांपासून ट्रॉम्बे मध्ये खेळतोय. फुलर लेनचा बॉल आडव्या बॅटने केलाय. चेतन चेंडू जातोय कॉर्नरला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पंबलिंग झालं, थोडस चाचपडतपणा, पण तेवढ्याच जलद गतीनं फेकी गेली. एकच धावेवर समाधान मानावं लागलं. एका धावेच्या पुन्हा एकदा सहकार्याने मदतीनं धावा पुढे सरसावताना 24 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. आदेश मध्ये बाद झाला लवकरात लवकर शून्यावर. त्यानंतर मात्र चेतननं डाव सावरला. आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी करतोय. रिवाज मोठा खरतर एक घातक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता रोहितनं, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही. चेंडू पॅडवर आदळला. डॉट बॉलची समाप्ती. दुसरं षटक. 4 चेंडू आपण बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं फेकलेत हेमंत, कारण पहिल्या बॉलवर चौकार आला. त्यानंतरचे 4 चेंडू त्यानं चांगल्या पद्धतीने दिशेनं योग्य दिशेत. एकूण लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. आता दुसऱ्या षटकातला सेकंड पॉवर प्ले मधील शेवटचा अंतिम बॉल. भिरकावून दिलाय रोहितनं. तडाका, उंच गगन भेदी, गगन चुंबी फटका. आमदार चषकातला दमदार सिक्सर. आपण या स्पर्धेची दुसरी रात्र पाहू शकाल मित्रांनो. आज उद्घाटन होता आणि चांगले वेळेवर अगदी उद्घाटन पार होऊन एक दमदार आपल्याला या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळाला. उद्या मात्र ओवल्याचे 2 संघ पाहायला मिळतील. त्यातपूर्वी उद्याचा पहिला सामना चेतन स्मृती रुद्रांश 11 CK बॉईज मोरावे विरुद्ध ओवले प्रतीक. 6 वाजता बरोबर रिपोर्टिंग करायचे, म्हणजे भायांचा संघ उद्या तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरा सामना निशांत 11 दादरपाडा विरुद्ध भैरीदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी. तिसरा सामना देवा ग्रुप आवरे विरुद्ध रॉयल स्पोर्ट्स उल्वे. आणि अंतिम सामना स्मिथ 11 ओवले प्रमोद विरुद्ध सिद्धिविनायक कोपर. अशा उद्याच्या लढती असतील. परंतु आज ओवले गावाचा विचार केला तर नंदराज शेठ मुंगाजी यांचे पुतणे दत्ता शेठ मुंगाजी यांचे सुपुत्र आर्य दत्ता शेठ मुंगाजी आज गुजरात येथे अंडर 11 लेदर टुर्नामेंट साठी त्यांनी 20 ओव्हरचे मॅचेस देखील खेळत आहेत. आणि याच्यानंतर राजकोट, उदयपूर, दुबई येथे त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांना आपण शुभेच्छा देऊया. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 2 षटकांचा खेळ समाप्त. 30 धावा धावफलकावर लागल्यात. नवीन गोलंदाज मैदानात सुधीर कोहली. बघा उद्याच्या दिवसामध्ये JWR ट्रॉफीचे लॉट्स देखील याच व्यासपीठावर उडवण्यात येतील. 1 जानेवारी आणि 2 जानेवारी 2 दिवसीय 16 संघांची स्पर्धा. उद्या मात्र लॉर्ड्स उडवण्यात येणार आहेत. हा चेंडू खूप चांगला गॅप. फक्त इथे मात्र मिस फिल्डिंगचा या नजारा पाहायला मिळाला. गॅप काढण्याचा सुरेख प्रयत्न केला होता आणि चेतनच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत चौकार. आरव आणि अद्वैत बघा मोटिवेट करतात चेतनला. दर षटकार 3 मारले तर 2000 रुपयाचा बक्षीस. ते मात्र आडव्या बॅटने केलेला प्रयत्न. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह चेंडू जातो काउ कॉर्नरला. 1 सिंगल मिळेल. अद्वैत आणि आरव खरं तर प्रतीक पाटील आम्हाला सांगतायत की चेतन पाटील साठी सुवर्ण संधी आहे. तर 3 षटकार ठोकले तर 2000 रुपयाचं बक्षीस आहे. इथे मात्र पाहायला मिळेल. चेतन साठी सुवर्ण संधी. धावसंख्या धावफलकावर टोटल जाऊन पोहोचते ती 35 या आकड्यावर. 35 रन्स. आमचे लाडके आयोजक महेश गवाणकर, रुपेश भाई गायकवाड, सर्व आयोजन कमिटी पूर्णपणे पाहणी करत आहेत. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा नावडे क्रिकेट संघाचे दमदार अष्टपैलू म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो ते सन्माननीय प्रशांत दादा खानावकर यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना विनंती असेल की प्रशांत दादा या व्यासपीठावरती आपलं स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत.
37 धावा धावफलकावर लागल्या 2 धावा या ठिकाणी वाढ होताना पाहायला मिळते. आता मात्र खरं तर कानपोली संघाचे फलंदाज अक्षरशः हवी झालेत. प्रिन्सी राज एंटरप्राइजेस खांदेश्वर हॉटेल रिवर्सी, परंतु बॅटच्या बरोबर पट्ट्यात आला नाहीये. इथे चांगली फिल्डिंग झाली होती, कव्हरला कोणी नाहीये. गोलंदाज आपण पाहू शकाल सुधीर कोहली ज्या गोलंदाजाला पुढे येताना त्यानंतर क्षेत्र पूर्णपणे खाली होतं. अशा परिस्थितीमध्ये 1 धाव सहज पूर्ण झाली. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती टोटल 1 गडी बाद 38. 5 षटकांचा सामना, षटक क्रमांक सुरू आहे 3रं. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि एक दमदार क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख 40+ प्रीमियर लीग मध्ये ज्यांचा देखील दमदार योगदान आपल्याला पाहायला मिळतो असे प्रशांत दादा खानावकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. वेलकम, कॉंग्रॅच्युलेशन, आपलं सहर्ष स्वागत. क्षेत्र पूर्णपणे खाली होता, झेल उडाला होता हवेमध्ये. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर तिथे मात्र झेल उडाला असताना पळून काढलेल्या पुन्हा एकदा 2 धावा. संघाची धावसंख्या 2 ने वाढल्यानंतर 40 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 40 रन्स, 40 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमला विनंती करतो आपण देखील रेडी राहायचे टॉस साठी. सुधीर कोहली, काय बैठक स्ट्रोक ही आहे ओळख चेतन पाटीलची. ती स्पष्ट करत असताना हा लगावलेला दर्जेदार नेत्रदीपक अगदी अविस्मरणीय टोला. षटकार. परंतु अशा वेगळ्या प्रकारचे फटके जो लगावतो ना, ते फटके नक्की पाहण्यासारखे असतात. पाण्याची पूर्तता केली जाते मैदानाच्या आतमध्ये. खरं तर 9 चेंडू आणि 26 धावांवर खेळतोय चेतन पाटील. एकही बॉल डॉट खेळला नाही, ही ओळख राहिली आहे चेतन पाटीलची. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या चेतनसाठी. एकही बॉल डॉट नाहीये, 9 बॉल आणि आतापर्यंत खेळलाय 26 धावा. मॅरेथॉन येरी जबरदस्त खेळली. संघाची धावसंख्या धावफलकावर टोटल 46. चला नेक्स्ट मॅच अमय स्पोर्ट्स KDH वाघुलीवाडा आणि श्री दत्त 11 भातान दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. इनिंग ब्रेक मध्ये ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वाघुलीवाडा संघाचे कॅप्टन आणि भातान संघाचे कॅप्टन. नक्कीच प्रवीण, ही शेवटची सूचना असेल, कारण जशी इनिंग संपेल कर्णधार इथे उपस्थित असणे गरजेचं आहे. जो कर्णधार नसेल तर उपस्थित कर्णधाराला नाणेफेकीचं कॉल अर्थातच विन दिलं जाईल. त्याच्या बाजूने नक्कीच लालचंद गावण इथे लगेच हजर राहिलेत. त्यांनाही माहित आहे की ओले गावची टुर्नामेंट म्हटली ना तर शिस्तप्रिय, अगदी म्हणून डिसिप्लिन असतात, कडक नियमावली या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. लालचंद गावण लिजेंड प्लेअर, आपलं सहर्ष स्वागत. श्रीदत्त भातान टीम, आपण या ठिकाणी उपस्थित राहा. खरं तर पाहतोय ही भारतीय परंपरा, भारतीय रीतिरिवाज, संस्कृती जपत असताना रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रशांतजी खानावकर, सभागृह नेत्याचे यशस्वी आयोजक या ठिकाणी उपस्थित. वाड स्ट्रोक रोहितच्या बॅट मधून लाजवाब स्ट्रोक हो कहता है चेतन पाटिल बहुत अच्छा खेल रहा है तो उसके भी ज्यादा अच्छा मैं खेल रहा हूं. और ये 6 रन. रिवर्स स्विच हिटचा हा जबरदस्त टोला लगावला. षटकार आलाय. संघाची धावसंख्या आता 50+, 52 धावा. अजून एक टोला पाहतच राहावस असा एक लगावलेला आमदार चषकातला दर्जेदार चौकार. दमदार अर्धशतक ठोकला होता खेळाडूंना आणि यंदाच्या सीझन मध्ये तो भन्नाट फॉर्म मध्ये चाललाय. जास्तीत जास्त सूप त्याला नेहमीच आवडत असतो आणि कलिंगड बैलाचा मालक देखील आहे तो आणि तितकीच दर्जेदार फलंदाजी त्याची. नक्कीच ही पार्टनरशिप जी भागीदारी आहे ना ती नक्कीच पाहण्यासारखी आहे. 10 चेंडू मध्ये 29 धावांवर खेळतोय खरं तर रोहित पाटील आणि 26 धावांवर खेळतोय चेतन पाटील. काय भागीदारी म्हणावी लागेल, जबरदस्त.
56 धावा धावफलकावर 1 गडी बाद. हा पुढे येऊन सरसावलाय, हेलिकॉप्टर तर उडवलाय आणि नक्कीच या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जसा लँड होतोय तसा हा ठोकलेला खणखणी षटकार. तर कानपोली संघाचे पुरस्कर्ते परेश पाटील साहेब आणि सुजित पाटील साहेब यांना विनंती असेल खांदा आपण यावं. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल शॉट अँड पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आता मात्र ट्रॉम्बे संघाला या धावसंख्यांना आला घालावा लागेल, धावसंख्येला रोखावं लागेल. धावगती वाढत चालली आहे. 62 धावा आतापर्यंत लागल्यात. 63 धावांवर धावफलक आलंय. एकूण धावफलकावर धावसंख्या 1 गडी बाद 63. जबरदस्त 50 धावांची भागीदारी पार देखील झाली बघा. रोहित पाटील आणि चेतन पाटील 50 धावांची भागीदारी देखील पार झाली आहे. क्रायटिकल इनिंग. पुन्हा एकदा चेतनसाठी हा बॉल बॅटच्या पट्ट्यात येत नाही. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू उचलतोय. गोलंदाज शुभम पाटील. वैयक्तिक दुसरे षटक शुभमचं महागडं देखील पाहायला मिळते बघा. पहिलं षटक फेकलं शुभमने, 16 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये देखील आतापर्यंत विचार केला तर 2 षटकार 1 चौकार 18 धावा खर्च करतोय. अजून 1 चेंडू शिल्लक आहे, ते मात्र थांबवावं लागेल. धावसंख्येला आला घालावा लागेल, कारण कानपुरी टीमची प्रवीण गोलंदाजी बघितली ना तर ती देखील धारदार आहे. भेदकता आहे त्या गोलंदाजीमध्ये, त्यामुळं ते मात्र थांबवण्याची गरज आहे. अलाउड अपील केलाय, परंतु बॉल डॉट गेलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती. संघाची धावसंख्या स्थिर स्थगित. एकंदरीत एकूण 64 धावा. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. एकूण 64 धावा धावफलकावर 1 गडी बाद झालाय आणि पाहुण्यांचं सातत्याने इथे आगमन होतोय. परेशजी पाटील, सुजितजी पाटील, जर तुम्ही आला असाल तर नक्की तुमचंही स्वागत आहे. प्रल्हाद पाटील यांचं इथे आगमन झालंय. वाघिवली वाडा आणि आज मात्र त्यांचा संघ मैदानावर खेळणार आहे. अर्थात प्रल्हादजी पाटील यांचंही आगमन झालेलं आहे. तर मीत 11 जानता राजा 11 वारदोली संघाच्या वतीनं या ठिकाणी कानपोली संघासाठी शुभेच्छा आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. ज्या पद्धतीने आपण आज शरद स्मृती ट्रॉम्बे कोलीवाडा संघ पाहतो, एक दमदार खेळाडू म्हणून ज्यांची आपण ओळख होती का खऱ्या अर्थाने रिवाल म्हात्रे सर, आणि नेहमी ज्यांचा दमदार योगदान राहिलं या संघासाठी, आणि आज त्यांच्याच नेतृत्वात म्हणजे त्यांच्या आठवणींना उजळण्यासाठी नेहमीच हा संघ मैदानावरती दमदार कामगिरी करत असतो. समोर तुम्ही अगदी गोल्डन ग्रुप देखील पाहू शकाल, ते देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. नक्की शुभेच्छा प्रवीण सातत्यानं सुरू आहेत बघा. कानपोली संघाला अनिल पाटील, त्याचबरोबर आमचे गणेश पाटील असतील, सुजित पाटील सातत्यानं शुभेच्छा देखील देतात. दुसऱ्या बाजूला ट्रॉम्बे संघ, जो संघ खरं तर कोली बांधवांचा संघ आणि महेश्वरी खरं तर जी स्पर्धा आपण शरद स्मृती चषक या ट्रॉम्बे गावामध्ये पाहत असतो आणि महेश्वरी साहेबांच्याकडनं ते आयोजन केलं जातं. यावर्षी देखील 21 जानेवारी पासून ती स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भव्य आणि दिव्य. जावा चेतन पाटील, वेल बॅटिंग. तर नवीन बॅट्समन मैदानात इनेट नंबर 4 प्रीतम पाटील. प्रीतम पाटील देखील इन्फॉर्म खेळाडू आहे. आज बघितलं तर या वर्षामध्ये त्यांनी 4 पारितोषिके पटकावली आहे आणि पहिल्याच नागझरी स्पर्धेमध्ये आदेश मतेने मालिकावीर बाईक पटकावली आहे. असा हा इन्फॉर्म संघ आता मात्र खूप चांगली हाय स्कोर आतापर्यंत रचतोय या सामन्यामध्ये. 68 धावा. मागच्या सामन्यांचा विचार केला तर आता या स्पर्धेतला हा स्कोर पाहायला मिळतोय. लास्ट ओव्हर, नेक्स्ट बॉल. आई खोलवर पद्धतीचा होता. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल, रोहितला मिळेल स्ट्राईक. 1 धावेने संघाची धावसंख्या देखील वाढेल. टोटल जाऊन पोहोचली आता 69 या आकड्यावर. 69 रन्स. पुन्हा एकदा मी नक्कीच आयोजक कमिटीच्या वतीनं आमंत्रित करतोय परेश पाटील, प्रिन्सी राज एंटरप्राइजेस खांदेश्वर हॉटेल चे मालक परेश पाटील आणि सुजित पाटील यांना की आपण व्यासपीठावर यावं. हुक करण्याचा प्रयत्न केला होता. अमित कोहली कमबॅक करतोय बघा. ही असते चांगल्या गोलंदाजाची ओळख. कोणत्याही प्रकारचा मानसिक दडपण न घेता इथे मात्र चांगली गोलंदाजी करते. यस, वेलकम परेश पाटील आणि सुजित पाटील.
हा चेंडू पुन्हा एकदा जोरकस फटका केला वाईडिश लॉंग ऑफ कडे. चांगला चेंडूवर मोठा प्रहार. इथे मात्र धाव उचित होण्याची शक्यता होती, परंतु क्रीज मध्ये सुरक्षित पुन्हा एकदा प्रीतम पाटील. 2 धावा मिळतात कानपोली संघाला, तर संघ जाऊन पोहोचते आता 70च्या पुढे, अर्थात 71 या आकड्यावर. हाय स्कोर इन टुर्नामेंट टिल नाऊ. आतापर्यंतच्या सर्वाधिक धाव संख्या पाहायला मिळतात. हा बॉल इथे मात्र सरळ अमित चाहतामध्ये आणि प्रीतमला मात्र धावचित बाद व्हावं लागलं. योगेश पाटील कंदागावचे जावई योगेशजी पाटील यांनाही विनंती असेल, योगेश पाटील आपणही या व्यासपीठावर यावं. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या सत्राचा खेळही समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये 71 धावा कानपुरी टीमच्या नावावर लागल्यात आणि येणाऱ्या 5 षटकांमध्ये आता जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्स ट्रॉम्बे संघाला 72 धावांचं लक्ष्य. अनालिसिस बघितलं आपण पूर्णपणे, जर बॅटिंग अनालिसिस तर रोहित पाटील नॉट आउट, 38 धावा 16 चेंडू, जबरदस्त कामगिरी रोहित पाटीलची. आणि त्याचबरोबर चेतन पाटील 12 चेंडू 31 धावा. दमदार खेळी पाहायला मिळाली, बहारदार खेळी पाहायला मिळाली. या 2 फलंदाजांच्या जोरावर मात्र 71 धावा काढून 72 धावांचं लक्ष्य समोर ठेवलंय, ते म्हणजेच प्रिन्सी राज एंटरप्राइजेस खांदेश्वर हॉटेल कानपोली संघानं. रणनीती आखली जाते मैदानाच्या आतमध्ये, कारण ट्रॉम्बे संघ हा देखील दूरवरचा अंतर कापत आलेला आहे. मुंबई शहर सारख्या आणि मुंबई शहराला लाभलेली किनारपट्टी, या किनारपट्टी जवळील हा ट्रॉम्बे कोलिवाडा संघ. तर काय असेल रिझल्ट येणाऱ्या सत्रामध्ये नक्कीच आपण ऐकणार आहोत. 72 धावांचं लक्ष्य. आवाज असेल संयम घरात यांचा. तत्पूर्वी व्यासपीठावर आलेल्या मान्यवरांचं स्वागत करण्यापूर्वी आपण टॉस करून घेऊया. तर क्वालिटी उद्योजक, क्वालिटी मोहम्मदचे युवा उद्योजक चिरंजी घरत साहेब यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपला मी सहर्ष स्वागत करतो. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. रिवॉल्व मात्र जोडले जातील. महत्वपूर्ण सामना, शेवटची मॅच पहिल्या फेरीतील वाघिवलीवाडा विरुद्ध त्यांचे प्रतिस्पर्धी असेल भातान. येस रिवॉल्व सर. नमस्कार मंडळी, आपण आमंत्रित करूया रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्रशांतजी खानावकर साहेबांना. प्रशांतजी खानावकर यावं आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. दिवंगत दिबा पाटील साहेब स्वागत कक्ष पाहतोय आणि त्या कक्षामध्ये आमंत्रित करूया रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा सभागृह नेत्याचे यशस्वी आयोजक प्रशांतजी खानावकर यांचा सन्मान केला जाईल. मनकुजी नाईक आणि गजानन भाऊ आमचे लाडके आयोजक. भारतीय संस्कृती आणि भारताची परंपरा तुतारी वादक गुरव तुतारी वादक यांच्या सुरेल आवाजामध्ये प्रशांतजी खानावकर यांचे इथे सन्मान झालेला आहे. आणि मी प्रशांतजी खानावकर यांना इथेच थांबवतो थोडं टॉस करण्यासाठी. अर्थातच पुढील सामना असेल भातान विपक्ष वाघिवलीवाडा. चला यायचं आपण टॉस करण्यासाठी टॉस करून घेऊया. श्री दत्त भातान आणि वाघिवलीवाडा या 2 संघामध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष राकेश गायकवाड, उपाध्यक्ष प्रशांत. कॉल हेड श्री दत्त भातान. इट इज हेल्ड. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल फक्त सांगा. पेंडिंग. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. प्रशांतजी खानावकर आमच्या समवेत आहेत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. नक्कीच त्यांच्यासोबत आम्ही थोडक्यात विचार देखील जाणार आहोत, कारण टेनिस क्रिकेट आहे ना, आज ओला मैदानावर आम्ही सुरुवात केलेली आहे चांगली डिसिप्लिन आणि चांगला क्रिकेट खेळाडूंपर्यंत पोहोचवण्यासाठी. प्रशांतजी खानावकर, एकंदरीत आपण उपाध्यक्ष आहात, फार मोठी जबाबदारी रायगडच्या खेळाची, क्रिकेट दर्जा उंचावण्याची. आपण एकंदरीत काय सांगणार आपल्या खेळाडूंना आणि काय नियमावली आपल्या या 2025 पासून सुरू करणार आहात? नमस्कार. प्रथमतः मी सरपंच आणि राकेश भाई गायकवाड अध्यक्ष यांना आणि यांच्या सर्व टीमला मी शुभेच्छा देतो की त्यांनी ज्या प्रकारे आज स्पर्धेचं आयोजन केलंय, हे असं दैदित्यपान असं आयोजन आहे जे डोळ्याचं पारणं फेडणार सर्व मी आयोजन बघतोय. ज्या बाउंड्रीज आहेत, विकेट आहे, एकदम सुंदर असं आयोजन, लाईट्स वगैरे खूप सुंदर, ट्रॉफीज, असं आयोजन खूप कमी आपल्याला बघायला भेटतं. असं आयोजन सगळीकडे व्हावं अशी आमची रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटची अपेक्षा आहे आणि तशा प्रकारे हल्ली आपलं क्रिकेट चालू आहे. आता आपण ह्या 1 जानेवारी 2025 पासून रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनने काही नियमावली बनवलेली आहेत. तर ते नियमावली मी आता इथे वाचून दाखवतो. त्यासोबत ही जी नियमावली आहे ती सर्व आपल्या रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन सोबत जे संलग्न संघ आहेत
किंवा जे आयोजक आहेत त्या सर्वांसाठी हे नियम लागू राहतील, याची सर्वांनी दखल घ्यावी. आणि या संदर्भात जर कोणाच्या काही शंका असतील तर त्या संदर्भात आमच्याशी त्यांनी संपर्क साधला तरी चालेल. तर पहिला नियम जो आपला आहे त्याच्यामध्ये पहिला नियम आपला असा आहे की 1 जानेवारी 2025 पासून प्रत्येक स्पर्धेत एका दिवसात फक्त 8च संघ खेळवायचे आहेत, की जे आता 10 संघ खेळवतात, 12 संघ खेळवतात, तर ते आता आपण बंद केलेले आहेत. त्याच्यामुळे आता प्रत्येक दिवशी 8 संघ फक्त खेळवण्यात येतील. दुसरा नियम जो आहे डे स्पर्धा जी असते त्या डे स्पर्धेमध्ये 1 लाख बक्षीस जर असेल तर तिथे 11,000 एंट्री, नाईट स्पर्धा असेल तर 1 लाखाला 13,000 एंट्री. तर हे एंट्री सुद्धा बंधनकारक असणार आहेत आयोजकांना. जर एखाद्या आयोजकांनी जास्त एंट्री वगैरे ठेवण्याचा प्रयत्न केला तर संघाने ते आयोजकांशी संपर्क साधून ते ऐकत नसेल तर आमच्याशी संपर्क साधावा. त्यांना ही एवढी एंट्री फी ठेवणं बंधनकारक आहे. कमी ठेवू शकतात पण जास्त नाही ठेवू शकत. तिसरा नियम जो उशिरा संघ येतो, जेव्हा संघ उशिरा येतो टॉस उडवताना भरपूर वेळा कॉमेंटेटर तुम्ही अनाउन्समेंट करता, पण त्या अनाउन्समेंटला त्याची दखल घेत नाही, थोड्या वेळात येतो असं वगैरे चालतं. पण ते कुठेतरी शोभनीय नाहीये, जे क्रिकेटच्या नियमांना धरून नाहीये. त्याच्यामुळे आपण कंपल्सरी जो संघ टॉस उडवताना घोषणा दिल्यानंतर येणार नाही त्या संघाला 2 रनची पेनल्टी कंपल्सरी ठेवलेली आहे. ते 2 रनची पेनल्टी जर टॉस उडवायला आला नाही तर त्यांनी लगेच ती घोषणा करायची. तिसरा नियम आहे जर एखादा संघ स्पर्धेत वाद करत असेल तर त्यावर असोसिएशन खेळण्यास बंदी घालेल. आता भरपूर ठिकाणी आपण बघतो कुठे वाद होतात, वादविवाद होतात, अंपायरांच्या निर्णयावरून वाद होतात. असे संघ जर एखाद्या स्पर्धेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असतील अशा संघांना आपण बंदी घालणार आहोत. दुसरा, जर 10चा लॉट्स आयोजित केलेल्या स्पर्धेत असोसिएशन सोबत संलग्न असलेल्या कोणताच संघ खेळणार नाही. जो संघ खेळेल त्याला देखील बंदी घालण्याचा अधिकार असोसिएशनला असेल. समजा एखाद्या आयोजकाने 10 संघ ठेवले पण तिथे आपल्या असोसिएशन सोबत जे संलग्न जे संघ आहेत त्याने कोणी तिथे खेळू नये. त्याच्यानंतर एखाद्या संघावर स्पर्धेत जर अन्याय होत असेल किंवा चुकीच्या निर्णयामुळे म्हणा किंवा काही वादविवाद घडून आला तर अशा सोबत आपण असोसिएशन मिळून तो निर्णय घेईल. त्याच्यानंतर प्रत्येक स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक असते, तर तेव्हा एखादा ऑलराऊंडर खेळाडू असतो तर त्याच्या विकेटसाठी कंपल्सरी आता 5 रन काउंट केले जातील. काही ठिकाणी 3 रन घेतात, काही 2 रन घेतात, काही आयोजक त्यांच्या मर्जीने तो निर्णय घेतात. तर त्याच्यामुळे आता कंपल्सरी 5 रन काउंट केले जातील. त्याच्यानंतर वरील आता मी हे जे नियम वाचले, ज्या स्पर्धेत आयोजक मान्य करणार नाही त्या स्पर्धेला रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन तर्फे बहिष्कार टाकण्यात येणार आहे. समजा एखाद्या आयोजकाने हे नियमांची जर नियमावली मान्य केली नाही किंवा या नियमांव्यतिरिक्त एखादा त्यांनी नियम स्पर्धेत आयोजित केला, उल्लंघन केला नियमांचं, तर त्या स्पर्धेला आपल्या असोसिएशन तर्फे पूर्ण बहिष्कार असेल. आणि आपले रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन सोबत जे संलग्न संघ आहेत ते कोणतेही संघ त्या स्पर्धेत भाग घेणार नाही. प्रत्येक आयोजकांनी स्पर्धेच्या जाहिरातीवर जेव्हा आपण आता जाहिरात छापतो म्हणजे पॅम्पलेट छापतो तर त्या पॅम्पलेटवर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने असं एक असोसिएशनचं शब्द त्याच्यात त्यांनी मेन्शन करावं ही सर्वांना विनंती करतो. सर्व खेळाडूंना, सर्व आयोजकांना या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच प्रशांतजी खानावकर, त्याचबरोबर राकेशजी गायकवाड, ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी खूप या ठिकाणी नियमावली अंमलात आणली आहे आणि त्या नियमांचं आपण पालन करूया आणि चांगला क्रिकेट हा क्रिकेटचा दर्जा जास्त उंचावेल कसा हे प्रयत्न करूया आणि या नियमांचं 100% आपण पालन करणार या ठिकाणी मी ग्वाही देतोय. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा या मॅचला आपण सुरुवात करूया. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जोडल्यातील संयम घरात. हॅलो, धन्यवाद. करूया मॅचला आपण स्टार्ट, जिथे 72 धावसंख्येचं आव्हान 5 षटकांमध्ये पूर्ण करायचं आहे. पहिला बॉल डिपेंड विकेटला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे तैनात, रन्स मिळतील या बॉलवरती. 2 मोठं टार्गेट आजच्या रात्रीमधील सर्वाधिक मोठी धावसंख्या, हाय स्कोर आपण म्हणूया. जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्स ट्रॉम्बेच्या विरोधात बनवण्यामध्ये सफल राहिले. प्रिन्सी राज एंटरप्राइजेस कानपोली हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग केली कानपोलीच्या खेळाडूंनी आणि इथे गोलंदाजींची आता अग्निपरीक्षा. ट्रॉम्बे संघ देखील तेवढाच ताकदवर आहे, त्यामुळे बॅटल हे देखील चांगलं राहील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल मिस केला. टारगेट फार मोठे है, परंतु एवढं नक्की सांगेल, मंजिल चाहे कितनी भी ऊंची हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे से ऊपर चलते हैं. मंजिल मिले या ना मिले ये तो अलग बात है, लेकिन हम कोशिश भी न करें ये तो गलत बात है. प्रयत्न सोडून चालणार नाहीत. मॅच मध्ये प्रयत्न करावे लागतील, घाम गाळावा लागेल या मॅच साठी.
लॉफ केलाय फटका हवेमध्ये संचारलाय उंची जास्त आहे लांबी पडली खाली मिड विकेटचा फिल्डर आला फिल्डर डाऊन दी बॉल रोहितला आपण पाहिलं आणि त्याने टिपला एक चांगला कॅच पहिला धक्का दिलाय ट्रॉम्बे टीमला स्क्रीनवरती तुम्ही ओले ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब यांना पाहताय रुपेश सुरेश गायकवाड साहेब एक दमदार व्यक्तिमत्व आपल्या हक्काचा माणूस सरपंच म्हणजे रुबाब सरपंच म्हणजे गावचा प्रथम नागरिक आणि सरपंच म्हणजे गावाची जिम्मेदारी आणि रुपेश गायकवाड साहेबांची ही स्पर्धा अगदी दैदिप्यमान ठाट स्पर्धेचा एन्जॉय करत असताना सर्व आमचे प्रेक्षक सर्वांना प्रेमात पाडणारी आणि सर्वांना या क्रीडांगणामध्ये ओढावून घेणारी ही स्पर्धा आजच्या रात्री पहिली रात्र आहे अगदी सुरुवात झाली या स्पर्धेची 4 दिवसामध्ये 4 रात्रीमध्ये तुम्हाला असाच एक वेगळा ठाट पाहायला मिळेल आमच्या स्पर्धेचा मैदानाच्या आतमध्ये ट्रॉम्बे टीमची पहिली सफलता प्राप्त करण्यामध्ये यश मिळालं चला टाइम अलर्ट आहे अंपायर्स देखील आम्हाला सूचना देत असताना टाइम जे दिल्या त्यामध्ये तुम्हाला ओव्हर्स कंप्लीट करावे लागतील अन्यथा एक खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये शेवटच्या षटकामध्ये घेतला जाईल कॅप्टन लक्ष असू द्या जे नियम तुम्हाला फॉलो करायचे आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती आदेश मते एक विस्फोटक खेळाडू आहे बॅटिंग पाठोपाठ तो गोलंदाजी देखील चांगली करतो परफेक्ट ऑलराऊंडर या टीमचा समोर बॅट्समन आहेत अमित कोहली आणि त्याच्या सोबतीला चेतन कोहली हे दोन नामांकित खेळाडू टार्गेट अगदी मोठ्या आहे परंतु इथून शांत बसून चालणार नाही आक्रमक पवित्र आखावा लागेल मोठ्या फटक्यांची प्रचंड गरज आहे आणि ते फटके पाहायला मिळतील का खरा बॉल अंपास डिसिजन इट्स अ नो बॉल हाईट फॅक्टर इश्यू राहिला अतिरिक्त उंची आणि चांगला डिसिजन दिला अंपायर्सनं अतिरिक्त उंच बॉल उडाला आणि फ्री हिटचा इशारा करत असताना पुढील बॉल अगदी फ्री हिट आहे मुक्तपणे खेळण्याची संधी जो दबाव आहे तो दबाव दूर करण्याची संधी मिळाली त्या संधीचा तुम्हाला फायदा उचलावा लागेल आदेशकडे वेग प्रचंड आहे आणि वेगावरती स्वार होऊन तो तयार झालाय फ्री हिटच्या बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळेल का गोलंदाज आदेश तयार पुन्हा एकदा चांगला बॉल 3 स्टंपच्या समोर गोलंदाजी करतायत आणखीन एक डॉट बॉल फ्री हिटच्या बॉलवरती कन्वर्ट करू शकले नाहीये दबाव वाढवणारी गोलंदाजी गोलंदाजांची आज संपूर्ण रात्रीमध्ये ताकद दहशत पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये आपण गोलंदाजांचा बोलबाला पाहताय किती वेग मिळताय गोलंदाजांना खेळपट्टीवरती मग अशी चरणने देखील हेच सांगितलं की खेळपट्टीवरती खेळत असताना समोर गोलंदाजी स्टंपच्या समोर केली की फलंदाजांना अडचणी येत आहेत पाटा विकेट आहे आणि त्याचं कारण राहिलं वेगवान गोलंदाजांना पूर्णपणे साथ आणखीन एक डॉट बॉल 4 बॉलचा खेळ संपलाय धावफलकावरती फक्त 3 धावा एक महत्वाची विकेट्स मिळाले अमित कोहली त्याच्या सोबतीला चेतन कोहली हे दोन कोहली बंधू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील ज्यांच्याकडून फार अपेक्षा गोलंदाज तयार फुल टॉस बॉल ऑन साइडला लंगॉनचा फिल्डर प्रचंड पुन्हा एकदा वेगाने पोहोचला रोहित एक धाव झाली पूर्ण रनआउटची संधी जज करू शकले नाही आहेत खेळाडू अगदी बॉलला पकडता आला नाही आणि त्याच्यानंतर हात स्टंप वरती लावला त्यामुळे 2 धावा इथे पूर्ण होताना पाहायला मिळतात आज ए लॉट आहे आणि या ए लॉट मध्ये दिग्गज खेळाडू आपापल्या आवडीचे खेळाडू आणि प्रेक्षकांची हीच अपेक्षा असते जेव्हा त्यांच्या आवडीचे खेळाडू येतात ना तेव्हा ते प्रेक्षक अगदी ग्राउंडच्या अवतीभोवती जमा होत आहेत पुढची मॅच देखील तेवढीच मोठी आहे केडीएच वाघिवलीवाडा त्यांच्या विरोधात श्री दत्त भातांड 2 ताकदवर टीम मध्ये पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल ही मॅच देखील त्या स्थितीची आहे आडव्या बॅटने खेळलाय डीप मिड विकेटला फिल्डर पुन्हा एकदा चाललाय बॉल पर्यंत थोडासा मिसफिल्ड त्याने केला बॉल चाललाय सीमा पार खराब फिल्डिंग त्याचा फायदा मिळेल ट्रॉम्बे टीमला धावा मिळतील 4 तर या काल स्पर्धेचा आनंद घेत असताना आजचे बर्थडे बॉय आदेश पडके करण जाडे आणि अल्पेश पडके यांच्या वतीनं कानपोली संघासाठी शुभेच्छा आहेत रिओल मात्र सर प्रत्येक टीमचे फॅन फॉलोअर्स असतात आणि युट्यूबचे सामने जर पाहत असतात आणि नक्कीच त्यांच्या वतीनं प्रत्येक टीमला देखील शुभेच्छा येत असतात तर समीर म्हात्रे साहेब शिवसेना शाखा प्रमुख देवीचा पाडा संतोष म्हात्रे साहेब आदित्य सालुंके साहेब प्रशांत फडके साहेब राकेश पनीकर वैभव म्हात्रे रुपेश ठोंबरे वैभव म्हात्रे बिंदासबाई ठोंबरे यांचे खंदे समर्थक हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांच्या वतीने देखील शुभेच्छा आहेत त्यांचं सहर्ष स्वागत व्यासपीठावरती आपण पाहतो मित्रांनो या ठिकाणी सीएम भोईर साहेब माजी सरपंच एक दमदार यशस्वी नाईट स्पर्धेचे आयोजक त्यांचं व्यासपीठावरती शुभागमन त्याच्यानंतर भातन ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नरेश भोईर साहेब यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो वलप क्रिकेट संघ म्हटल्यानंतर बोलना शेठ पाटील विद्यमान सरपंच नेहमीच्या संघाचे दमदार योगदान राहिलंय त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो
पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या 9 धावा. सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती चेतन पाटील. पहिला बॉल वेगानं स्वागत करत असताना बॅट्समनचा रन्स मिळेल 1. खेळाडू नव्हते तिथे स्टंप जबल, त्यामुळे फेकी झाली नाहीये. एका सिंगलनं धाव फलकावरती धावा लागल्या 10 धावा. सिंगल डबलनं काम बनणार नाहीये, कारण रिक्वायर्ड रन रेट आता पाहू शकाल तुम्ही 16च्या पुढे निघून चाललाय. मोठ्या फटक्यांची गरज आहे. जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबालो ऐसा खून चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत का गुण चाहिए. संघर्ष चाहिए, ती फाईट अपेक्षित आहे आणि लढण्यासाठीच तर ट्रॉम्बे टीमची ओळख आहे. मॅचचा रिझल्ट काही येऊ दे, आम्हाला फक्त संघर्ष करायचा आहे. प्रेक्षकांमध्ये आमच्या नावाची चर्चा व्हायला हवी, हे सातत्याने या टीमने दाखवलंय. आज तशी फाईट करतील का? ओ, इथे गोलंदाजीची ताकद. गोलंदाज उत्तर देते तर फलंदाजांना आणखीन एक डॉट बॉल. परफेक्ट यॉर्कर. लाईन लेंथ किती नियंत्रित आहे, किती संघाची प्रॅक्टिस आहे आणि म्हणूनच की आताच्या घडीला कानपोळीची दहशत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वाढत चालली आहे. त्यांच्याकडे असणारं टॅलेंट, त्यांच्यामधलं कौशल्य, त्यांची गुणवत्ता ते ठणकावून सांगतायत प्रतिस्पर्धी टीमला, होय आम्ही उतरलोय क्रीडांगणामध्ये. कमी गतीनं फेकला बॉल, फिंगर रोल केले, त्याच्यानंतर बॅट्समन पिक करू शकले नाही. त्वरित रन्स मिळते इथे देखील 1. धाव फलकावरती एका धावेनं संघाची धावसंख्या 11 धावा. 11 वरती एक खेळाडू बाद झालाय. 9 बॉलचा खेळ संपला. चेतन पाटीलचं चांगलं षटक. 3 बॉलमध्ये फक्त 2 दिल्यात. 1 विकेट प्राप्त करण्यामध्ये मागील षटकामध्ये यश मिळालं गोलंदाज आदेश मतेला, जो या टीमचा ट्रम्प कार्ड आहे, महत्वाचा खेळाडू. लाईन लेंथ ऑफस्टंपच्या बाहेर आहे आणि त्याच्यामुळे पंचांचा इशारा. एक अतिरिक्त रन्स, एक्स्ट्रा धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. सुरुवात अगदी शांत झाली आहे, परंतु शेवट आता मात्र मोठा विस्फोटक व्हायला हवा. यासाठी मोठ्या फटक्यांची अपेक्षा राहील. मोठे फटके फार इम्पॉर्टंट आहेत, कारण सामना अद्याप बॅलन्स आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतील. मिड विकेटला बॉलला खेळून काढल्या. रन्स मिळते 1. वेगाने पोहोचलेत खेळाडू. चांगली फेकी झाली. रन्स मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल. 72चं आव्हान. आता पुन्हा एकदा रिक्वायर्ड रन रेट वाढल्या. मग अशी 16च्या सरासरीनं जात होता, आता तो 17 वरती पोहोचला. त्याचं कारण आहे मोठे फटके येत नाहीयेत आणि त्याच कारणास्तव इथे आता दबाव वाढत असताना प्रेशर, दबाव आणि या दबावामध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी सुरू आहे, कदाचित विकेट्स येईल का या षटकामध्ये. लॉफ केल्या बॉलला. फुलटॉस बॉल होता, त्याचा देखील फायदा उचलू शकले नाहीयेत. आणखीन एक चांगली फील्ड. रन्स मिळते इथे देखील एक सिंगल. थेंबे थेंबे तळे साच्या या युक्तीनुसार आता संघ पुढे चाललाय. शेवटचा बॉल. 5 बॉल मध्ये फक्त 5 सिंगल दिल्यात गोलंदाज चेतन पाटीलनं. कमालीची गोलंदाजी. 4 सिंगल आणि 1 वाईड. त्याच्यानंतर अगोदर एक डॉट देखील आला, त्यामुळे 5 बॉल मध्ये फक्त 5 आल्यात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका खेळलाय मिड विकेटच्या रिझन मध्ये. फिल्डर उभा. किती कौशल्य पुन्हा एकदा पाहायला मिळालं. फिल्डिंगचं स्टँडर्ड, परंतु तिथे प्रेक्षक सांगतायत बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 4. पाटील साहेब वाघिवलीवाडा यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं आणि सन्माननीय किरण मडवी साहेब यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यावं. दिनेश गवती साहेब नेरे आणि नितीन पाटील साहेब आंबिवली यांच्या वतीने या स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. आणि स्पर्धेचा रिव्हॉल्व मात्र सर आपण जर लाईव्ह टेलिकास्ट पाहिलात तर 24 लाईव्ह इव्हेंट्स ज्यांनी आम्हाला पुरस्कृत करून दिला गेला ते ओवले ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय रवींद्र दत्तू दापोलकर साहेब, त्यांचे दोन्ही सुपुत्र रतनजी दापोलकर साहेब आणि केतनजी दापोलकर साहेब यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनाही विनंती असेल यावा स्वागत. 2 ओव्हरचा खेळ झालाय कंप्लीट, जिथे 18 बनल्यात. करंट रन रेट अगदी 9च आहे. त्या दिशेने जर वाटचाल केली तर ट्रॉम्बे जिंकणं अगदी कठीण होईल या संघाला. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा आदेश मते हा खेळाडू. बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल जोरदार प्रहार केलाय. बॉलला दडलाय सीमारेषेच्या दिशेनं. मायटी यूज बॉल सीमा पार. षटकार. इथे चांगला षटकार देखील आलाय. मॅच जिंकण्यासाठी येणारे 17 बॉल 48. गेम इज ऑन.
दोन मागील मोठे फटके आता मॅचला टर्न करत असताना षटकानंतर एक चांगला चेंडू पुन्हा एकदा रिलीज केल्या बॅट्समन अगदी अचंबित राहिले परफेक्ट यॉर्कर हा देखील आला पंचांचा इशारा बॅट कटचा रन्स मिळते इथे देखील एक सिंगल समीकरण येणारे 16 बॉल आणि या 47 ची आवश्यकता 16 बॉल आणि हा सामना जिंकण्यासाठी अद्याप 47 काढायचे आहेत त्यामुळे दोन्ही दिशेनं मॅचचा रिझल्ट अगदी बॅलन्स आहे ज्या पद्धतीचा हा सामना सुरू आहे चांगली फलंदाजी मागील काही बॉल वरती पाहायला मिळाली चेतन कोहली आणि त्याच्या सोबतीला अमित कोहली 9 बॉल मध्ये 15 वरती बॅटिंग करतायत अमित ओव्हर द विकेट्स ना बॅटची लागले एज मागच्या दिशेनं बॉल चाललाय लॉंग स्टॉप ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर हा नशिबाचा आणि एक संघर्षाचा चौकार चार धावसंख्येनं धावफलकावरती धावा आता वेगाने बनू लागल्यात धावफलकावरती धावा झाल्यात 29 धावा रख हौसला और मंजर भी आएगा प्यासे के पास चल के समंदर भी आएगा थक कर न बैठे मंजिल के मुसाफिर तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा जिंकायचंय आम्हाला आणि हे सांगत असताना टीम ट्रॉम्बे आता चांगला संघर्ष करतायत तो त्याच्यानंतर टेक ऑफ चांगला बॉल आलाय डॉट परफेक्ट लाईन वरती चेंडू रिलीज केला आदेश मते कमबॅक करणं हा खेळाडू जाणतो आणि त्याला ठाऊक आहे इथून जर चांगले डॉट बॉल आले तर मॅच ट्रॉम्बे टीम साठी अगदी मजबूत राहील कठीण राहील ज्या पद्धतीचा आता खेळ सुरू आहे 29 बनल्यात आजच्या रात्रीतील मोठा स्कोर तिसऱ्या मॅच मधला 8चा लॉट्स प्रत्येक रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ही फार चांगली गोष्ट या स्पर्धेच्या माध्यमातून आणि पुढची मॅच देखील तेवढीच मोठी आहे मिस टायमिंग स्ट्रोक फटका फसलाय क्षेत्ररक्षक आलेत वेगानं बॉल पर्यंत नो मॅन्स लँड एक धाव झाली पूर्ण दुसऱ्या धावेचा पलटवार इथे धावा मिळतील टोटल 2 आणि अशा रीतीने 31 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात ओव्हर मधला शेवटचा बॉल तिसरं षटक आपण पाहताय आणि आतापर्यंत 31 धावा या षटकाचा विचार केला तर सुरुवातीच्या 3 बॉल मध्ये आदेशनं 11 दिल्या परंतु त्याच्यानंतर पुढील 2 बॉल मध्ये फक्त 2 दिल्यात 5 बॉल मध्ये 13 धावा खर्च झाल्या या षटकामध्ये महत्वाची गोलंदाजी साकारत असताना टीमचा एक महत्वाचा खेळाडू 2.5 बॉल 31 धावा 17 बॉल मध्ये जमा केल्या टीम ट्रॉम्बे टीमनं शेवटचा बॉल आहे आडव्या बॅटनं फिरून खेळण्याचा प्रयत्न फटका फसला बॅटची एज स्टंपच्या मागे अगदी चांगला कॅच पकडत असताना रोहन पाटीलला आपण पाहिलं आणि पटकावली आणखीन एक सफलता दुसरा धक्का उर्वरित 12 बॉलचा खेळ राहिला आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 41 धावेची आवश्यकता 12 बॉल 41 मॅच टीम हडल सुरू आहे सर्व खेळाडू एकत्रित जमलेत आता मॅच मध्ये आपण शिरकाव केला हे सांगत असताना जिथून विकेट्स मिळाली मॅचला टर्न करणारी विकेट्स समीकरण 12 बॉल 41 हाय व्होल्टेज ड्रामा असे सामने आपण अनेक वेळा पाहिल्यात कठीण परिस्थितीतून मार्ग शोधावे लागतील आता येणारे 12 बॉल आणि 41 आव्हान आदेशचं 2 षटक आपण पाहिली 22 दिले आणि 2 खेळाडू त्यांना बाद केले या दरम्यान किरण मडवी यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे किरणजी मडवी आपलं सहर्ष स्वागत 12 चेंडू 41 धावा आयुष्यात जीवन आहे खरी कसोटी मागे वळून तुम्ही पाहू नका येईल तारावय कोणी वाट कोणाची पाहू नका हे सारे जग जिंकायचं हार कधी मानू नका यश तुमच्या जवळच असतं जिंकल्याशिवाय थांबू नका 12 बॉल 41 मॅच सामना इथून बॅटिंग करणारी टीम पलटून दाखवेल का मागील दोन्ही मॅच पाहिल्या तर दोन्ही प्रथमतः फलंदाजी करणारे संघ जिंकलेत त्यामुळे कॅप्टननं अगदी धाडसी निर्णय घेतला कानपोलीच्या टॉस जिंकल्यानंतर डायरेक्टली बॅटिंग करण्याचा निर्णय 12-41 मॅच कव्हरच्या रिझन मध्ये हा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक पोहोचला एक झाली पूर्ण दुसऱ्याचा पलटवार 2 धावा डायरेक्टली हिट जरूर झाला इथे बॅट्समन सुरक्षित आहेत प्रॉपिंग क्रीज मध्ये धावा मिळाल्या 2 आता समीकरण शेवटचे 11 चेंडू त्यामध्ये काढायचे अद्याप 39 धावा संपूर्ण रात्रीमध्ये मान्यवरांची गर्दी
रात्रीच्या आता जवळजवळ 11:17 झाली तरी देखील मान्यवर येताना पाहायला मिळतात. हे प्रेम आहे राकेश दादा गायकवाड. आमदार प्रशांत दादा ठाकूर यांचा आगमन होताना तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यांनी विजयाचा चौकार लगवला. पनवेलचे कार्यसम्राट, कार्यकुशल आणि कार्यतत्पर दमदार आमदार प्रशांत दादा ठाकूर, सर्वांचे लाडके दादा यांचं आगमन आता अवघ्या काही क्षणामध्ये या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळेल. एक रॉयल एंट्री, दिलदार मनाचा, दिलदार व्यक्तिमत्वाचा राजा माणूस तुम्हाला या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळेल. येणारे 10 चेंडू 38ची मॅच. आमचे संपूर्ण आयोजक मान्यवरांच्या स्वागतासाठी सज्ज झालेत. हे आयोजन आहे राकेश दादा आणि संपूर्ण रुपेश दादा यांच्या नेतृत्वाखाली. आमदार चषक 2024 खेळून काढले. त्या एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात सिंगल बनेल, परंतु सिंगल न तुम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल नाही करू शकत. ज्या पद्धतीची मॅच राहिली, कॅप्टन धाडस दाखवलं, बॅटिंग करण्याचा निर्णय. ग्रामीण क्रिकेटमध्ये बरेचसे संघ असतात, टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करतात, परंतु इथे कॅप्टनचं तर कौतुक व्हायला हवं. टीम कानपोली संघाचा कर्णधार ज्यानं सांगितलं की आम्ही प्रथमतः बॅटिंग करू, त्याचं कारण देखील हेच होतं की मागील 2 मॅच बॅटिंग करणारे संघ सलामीचे जिंकलेत आणि इथे देखील कानपोलीने तोच डिसिजन घेतला. येणारी 9 चेंडू मॅच जिंकण्यासाठी 37ची चेस. फार मोठी चेस राहिली. मिस टायमिंग, फटका फसलाय, दबावामध्ये या गोष्टी जरूर होत आहेत आणि टिपला एक चांगला कॅच. स्वतः गोलंदाज करण पाटीलनं फलंदाज झेलबाद. हक्काचा माणूस आणि त्यांचं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. येणारे 8 बॉल मॅच जिंकण्यासाठी ते 37ची आवश्यकता. येणारे 8 चेंडू आणि 37 धावा अवघ्या काही क्षणामध्ये, ज्यांच्या आगमनाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहतोय. असे पनवेलचे विजयाचा चौकार ठोकणारे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांचं आगमन काही क्षणामध्ये होईल. मॅच चांगली पाहायला मिळाली. गोलंदाजीच्या दृष्टीनं कानपोळीनं ज्या पद्धतीनं भेदकता दाखवली, गोलंदाजांचं पुन्हा एकदा पुनरागमन, सातत्यानं कौशल्य टीमकडे राहिलं आहे. प्रत्येक टीमकडे या टीमकडे चांगले चांगले गोलंदाज आहेत. आणि इथून आणखीन एक डॉट बॉल. 5 बॉल मध्ये करण पाटीलनं फक्त 4 दिल्यात आणि एक खेळाडू देखील बाद केलाय. 7 चेंडू 37 धावा. इट्स अ व्हाईट बॉल. आता समीकरण हलकसं बदलेल. 7 चेंडू आणि 36 धावेची आवश्यकता. 7 बॉल मध्ये 6 षटकार मारायचे आहेत. 7 चेंडू आणि 6 षटकार. तर काही क्षणातच या ठिकाणी आपण पाहू शकाल पनवेल विधानसभेचे फॉट्रिक आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं या ठिकाणी काही क्षणातच आपल्या ठिकाणी आगमन पाहायला मिळेल. आज अमय 11 केडीएच वाकिलीवाडा संघ मैदानावरती खेळताना आपल्याला दिसेल आणि लालचंद गावण यांच्या नेतृत्वातील संघ. आणि सध्या तुम्ही पाहताय किरण मडी मला वाटतं बामणडोंगरीच्या स्पर्धेमध्ये स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषकामध्ये संघ थेट सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. बघा, जे आम्ही मगाशी उल्लेख केला होता की अंडर 11चा लेदरचा क्रिकेटर आज ओलेगावचा नंदराज शेठ मुंगाजी यांचे पुतणे आणि दत्ता शेठ मुंगाजी यांचे सुपुत्र आर्यने दमदार कामगिरी केली. 3 ओव्हरमध्ये 4 विकेट्स आणि फलंदाजी करत असताना त्याने 10 बॉलमध्ये 25 धावा बनवल्या लेदर क्रिकेटमध्ये. आणि जवळजवळ गुजरातमध्ये त्यांनी हा परफॉर्मन्स केला. त्याला खूप खूप शुभेच्छा असतील. चला, शेवटचे 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी अगदी 34 धावेची आवश्यकता. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल येणारे 6 चेंडू 34 धावा. बरेचसे ऑनलाईन प्रेक्षक जॉईंट आहेत आपल्यासोबत, त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करू. 24 लाईव्ह इव्हेंट्स ही स्पर्धा संपूर्ण कव्हरेज करत असताना शेवटचे 6 चेंडू आणि 34 धावा. मॅच थोडीशी कठीण आहे. ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली, पहिल्या षटकापासून आदेश मते या गोलंदाजानं चांगलं कमबॅक केलं. त्याच्यानंतर गोलंदाज आपण पाहिला चेतन पाटीलला, त्याच्या पाठोपाठ करण पाटील आणि शेवटचं षटक सुधीर पाटील, ज्यामध्ये त्याला रोखायचे तब्बल 34 धावा. मोठी चेस आजच्या रात्रीमध्ये आणि ती पूर्ण करण्यामध्ये कठीणाई वाढली. शेवटचे 6 चेंडू आणि 34 धावा काढायचे आहेत. बॅट्समन हेमंत कोहली आणि त्याच्या सोबतीला सुधीर कोहली. गोलंदाज तयार. लेफ्ट हँडेड फास्टर गोलंदाज. अंपायर डिसिजन इट्स नो बॉल. अंपायर्सने इशारा केला नो बॉलचा. तिथे खेळाडू रिव्ह्यूची मांग करतात. चला, पहिला रिव्ह्यू जो एक रिव्ह्यू आहे आणि त्याची मांग केली कानपोलीच्या खेळाडूंनी. तिसरे पंच स्क्रीनवरती पाहतील, जिथे 6 मध्ये 34ची आवश्यकता होती.
बॅट्समन बॅकफुटला गेले, अंपायर सांगतात तिथून इट्स अ नो बॉल, नो +1. चांगला डिसिजन अंपायरचा राहिला. हाईट फॅक्टर इश्यू, स्टंपच्या मागून विकेट किपरनं कॉल केला की बॉल खाली राहील, परंतु तोच असफळ राहिला निर्णय. जो एक रिव्ह्यू तुम्हाला तो आता मात्र मिळणार नाहीये, तो रिव्ह्यू तुमचा संपला गेला. फ्रीडचा इशारा अंपायर्स करत असताना. आता समीकरण 6 चेंडू 32 धावा. हेमंत पाटील या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि फ्रीडची संधी आता चालून आली ट्रॉम्बे टीम साठी. 6 मध्ये 32 आवश्यकता. फ्रीडचा फायदा उचलू शकला नाहीये सुधीर पाटील. वेगवान कानपोली एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक डॉट बॉल. आता 5 चेंडू आणि 32 धावा. हा सामना देखील पुन्हा एकदा एकतर्फी पाहायला मिळाला. हेमंत पाटील आणि सुधीर कोहली. प्रल्हादजी पाटील, आपलं मनापासून पुन्हा एकदा आभार. नक्कीच येतील त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने याच व्यासपीठावर त्यांचा सेलिब्रेशन देखील होणार आहे. काही क्षणातच आमदार साहेबांचं आगमन होईल. मॅच थोडा एकतर्फी नक्कीच संयम आपल्याला पाहायला मिळतोय, कारण कानपोली संघानं वर्चस्व गाजवलंय ते ट्रॉम्बे संघावर. आणि तिन्ही मॅचेस खरं तर वन साइड झाल्या. रफ अँड टफ किंवा चुरशीचे सामने पाहायला मिळत नाहीये. प्रत्येक संघ वर्चस्व गाजवतोय आणि कानपोली संघाने घेतलेला निर्णय बघा बॅटिंगचा, तो सार्थक ठरताना. चला, पहिले बॅटिंग करणारे सर्व संघ जिंकलेत आतापर्यंत. तिसरी मॅच, पुढच्या मॅच मध्ये कॅप्टन काय डिसिजन घेतील, कारण ती देखील एक मोठी मॅच आहे. KDH वाघेवलीवाडा आणि श्री दत्त भातान. टॉस जिंकल्यानंतर कॅप्टनने हीच चॉईस केली की आम्ही थोडासा वेळ घेऊन येण्यासाठी, आणि त्यांचा निर्णय नक्कीच आणि विचार करण्यास भाग पाडले या पहिल्या 3 मॅचनं. पहिली रात्र स्पर्धेची आणि सातत्याने 4 रात्रीमध्ये तुम्हाला एंटरटेनमेंट, क्रीडांगणाच्या अवतीभोवती प्रेक्षकांची गर्दी जाणवते आणि ही गर्दी सातत्याने वाढत